जसं ब्रेन आपल्या गटला जसा सिग्नल देतो तसाच गट सुद्धा आपल्या ब्रेनला सिग्नल देतो. जेव्हाही होमिओपॅथी मेडिसिन्स घेतो तेव्हा आम्ही जे आहे पूर्णपणे पेशंटच्या मानसिक आणि त्याच्या आरोग्याला जो त्रास होत आहे किंवा शारीरिक जो त्याला त्रास होत आहे त्यामध्ये पूर्णपणे त्याचा विचार करून त्याचा पूर्णपणे अभ्यास करूनच त्याला मेडिसिन्स देतो. की जेव्हा आपण जे मानसिक घात होतो यावर जेव्हा आपण औषधी देतो तेव्हा पूर्णपणे हे पेशंट बरे होतात. म्हणतात की याला काही पूर्णपणे इलाज नाही आहे किंवा याला आयुष्यभर गोळ्या खाऊ लागू शकतात, पण नाही. अशा प्रकारे जेव्हा आपण औषधी देतो पूर्णपणे अभ्यास करून तेव्हा असे आजार आपण पूर्णपणे बरे करू शकतो. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर कल्पेश चव्हाण. डॉक्टर ताथेड्स होमिओपॅथी क्लिनिक विमाननगर ब्रँचचे ते सिनियर डॉक्टर आहेत आणि आज आपण बोलणार आहोत होमिओपॅथी या विषयाविषयी सविस्तर. शक्यतो आपण जो आज बोलणार आहे तो डायजेस्टिव्ह सिस्टीम या विषयाविषयी सविस्तर बोलणार आहोत. तर सरांचं आपण स्वागत करूया. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर. आता मी जसं इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम ह्याच्याबद्दल बोलतोय आणि होमिओपॅथीच्या दृष्टिकोनातनं आपण कसं बघतो डायजेस्टिव्ह सिस्टीमकडे त्याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा करतोय. तर आजकाल जे आपण म्हणतोय सगळे की गट इज युअर सेकंड ब्रेन, तर ही संकल्पना म्हणजे नेमकं काय सांगाल का? आता ही संकल्पना म्हणजे अशी आहे की आपण कधीही बघतो परीक्षेच्या अगोदर किंवा मुलाखतीच्या अगोदर आपल्याला पाहायला मिळते की पोटात गोळा आल्यासारखा जाणवतो आणि सोबतच कधी पोटही खराब होऊ शकते. याचं कारण असं आहे की मेंदूमध्ये आणि तुमच्या पोटांमध्ये हा एक संवाद होतो. या संवादला मेडिकल टर्ममध्ये आपण गट ब्रेन ॲक्सिस असं म्हटलं जातं. कारण की मेंदूचं आणि तुमच्या गटचा एक डायरेक्ट संबंध असतो. हा डायरेक्ट संबंध एक वेगस नर्वद्वारे असतो. कारण की ब्रेनचा जो कंट्रोल आहे पूर्ण बॉडीवरच असतो, वेगवेगळ्या नर्व्सद्वारे किंवा न्यूरॉन्सद्वारे. तर अशा प्रकारे हे पोटाच्या आतड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्याला वेगस नर्व हे पाहायला मिळते हे भरपूर प्रमाणात पोटामध्ये असतात. तर आता जसं म्हटलं की गोळा आल्यासारखं, तर सगळे जनरली म्हणतात की हो मला भीतीने गोळा आला, मला पोटात कसं तरी व्हायला लागलं भीतीमुळे, तर त्याचं कारण ही वेगस नव्हे असं तुमचं म्हणणं? येस. त्याचं कारण ही वेगस नर्व आहे. आता वेगस नर्वमधून काही केमिकल्स बाहेर पडतात, हे एक ब्रिज सारखे काम करतात. त्यालाच आपण न्यूरो ट्रान्समीटर म्हणतो. आता हे न्यूरो ट्रान्समीटर जे आहे मेंदूचे पोटापर्यंत आणि पोटाचे हे आरोग्यावर हे असं एक पूर्णपणे एक चेनच फॉर्मेशन असतं. तुम्हाला एक एक्झाम्पलद्वारे समजवतो. पोटामध्ये काही गुड बॅक्टेरियाज असतात जे की गाबा हे न्यूरो ट्रान्समीटर तयार करतात. गाबा म्हणजे की काय, गॅमा अमायनो ब्युट्रिक ॲसिड. हे जे आहे तुमची भीती व नैराश्य हे कमी करते. मग जेव्हा आपण प्रोबायोटिक किंवा होमिओपॅथीची औषधी घेतो तेव्हा हे गाबा हे ट्रान्समीटर हे तयार होतं आणि अशा वेळेस तुमची भीती व नैराश्य हे कमी होते. आणि त्यामुळेच आपल्याला पाहायला मिळते की जेव्हा पेशंट कधीही घाबरलेला असतो, चिंतेत असतो, ताणतणावात असतो तेव्हा वेगस नर्व हे एक सिग्नल पास करते आणि त्यामुळे पोटाचे विकार आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ह्या उदाहरणातून आपल्याला असं लक्षात येतं की जसं ब्रेन आपल्या गटला जसा सिग्नल देतो तसाच गट सुद्धा आपल्या ब्रेनला सिग्नल देतो. त्याप्रमाणे जसं पोट खराब होऊ शकते तसाच ताणतणाव ही जर पोट खराब असेल तर वाढू शकते. यावरूनच लक्षात येते की गट इज अ सेकंड ब्रेन, हे यामुळेच म्हटलं जाते. राईट. कारण तुम्ही जसं म्हणताय की आता खूप काहीतरी महत्वाचं काम असेल तर तेव्हा पोटात गोळा येतो किंवा भीती वाटते, त्याच्यामुळे भूक लागत नाही किंवा जास्त भूक लागते. म्हणजे कोणाला जास्त भूक लागते किंवा कोणाला कमी भूक लागते, तर त्याचं हे मेन कारण आहे असं तुमचं म्हणणं आहे. आणि ह्याच्यासाठी प्रोबायोटिक आणि होमिओपॅथीनी लवकरात लवकर फरक पडू शकतो असंही तुमचं म्हणणं आहे. तर आपण ह्याच्यासाठी होमिओपॅथिक काय ट्रीटमेंट सजेस्ट करतो आणि कशी करतो? जेव्हाही होमिओपॅथी मेडिसिन्स घेतो तेव्हा आम्ही जे आहे पूर्णपणे पेशंटच्या मानसिक आणि त्याच्या आरोग्याला जो त्रास होत आहे किंवा शारीरिक जो त्याला त्रास होत आहे त्यामध्ये पूर्णपणे त्याचा विचार करून त्याला जो काही त्रास आहे त्याचा पूर्णपणे अभ्यास करूनच त्याला मेडिसिन्स देतो. त्यामुळे त्याचे जे आहे आपण जसे म्हणतो गाबा ट्रान्समीटर हे न्यूरो ट्रान्समीटर जे आहे हे वाढतात आणि भीती व नैराश्य हे आपल्याला कमी होतात. बरोबर आहे सर. आता आपण जसं म्हणतो होमिओपॅथी ट्रीटमेंट, तर थोडक्यात आपल्या ऑडियन्सला सांगाल का की होमिओपॅथीची जी औषधं असतात ती नेमकी काय असतात? कारण आम्ही जनरली तर त्याला साबुदाण्याच्या गोळ्या म्हणतो. लोकांना असं वाटतं त्या साबुदाण्याच्या गोळ्या म्हणजेच औषध असतं, पण हे ऍक्च्युली टिंक्चर असतात ना, आणि ते आपण त्या गोळ्यांमध्ये टाकतो का?
टिंचर तर असतात, पण टिंचर पासून ही होमिओपॅथीचे मेडिसिन्स पहिले तर बनवल्या जातात. ओके. होमिओपॅथीचे औषधी जे आपण यूज करतो टिंचर फॉर्ममध्ये सुद्धा करतो. त्यानंतर डायल्युशन हा एक फॉर्म असतो. त्यानंतर काही वेगवेगळ्या पोटेन्सीज असतात, ज्याला LM पोटेन्सीज किंवा 6X पोटेन्सीज असे वेगवेगळ्या पोटेन्सीज आपण यूज करतो. तर हे एक वेगळ्या प्रकारचे असतात. आणि जे व्हाईट पिल्स जे तुम्ही म्हणत आहात, व्हाईट पिल्स जे आहे ते शुगर केन पासून बनलेलं असतात. यामध्ये जे आहे हे टिंचर पासून जे बनलेलं औषधी असते, हे व्हाईट पिल्समध्ये टाकल्यानंतर जे काही आपण जे डायल्युशन तयार करतो किंवा जे काही मेडिसिन तयार करतो ते आपण जेव्हा पेशंटला देतो, तर ही एक प्रकारची औषधी आपली असते. ओके. तर थँक्यू सो मच थोडक्यात होमिओपॅथीच्या औषधांबद्दल सांगितल्याबद्दल. थोडक्यात सांगाल का पचन संस्था म्हणजे काय आणि कशी काम करते? लहानपणी एक श्लोक म्हणायचो, वदनी कवळी घेता. यामध्ये एक शेवटची एक लाईन आहे, उदरभरण नोव्हे जानी जे यज्ञकर्म. याचा अर्थ असा होतो की जेवण जेव्हाही जेवतो आपण, तर फक्त पोट भरण्यासाठीच नव्हे, तर हे पोषणासाठी म्हणजे की तुमच्या सर्व्हायवलसाठी डिपेंड करतं. तर त्यामुळेच आणि हे एक प्रकारचं यज्ञकर्मच आहे. या भावनेने जेवण करायला हवं. त्यामुळे आपण जेव्हाही जेवण करणं सुरू करतो, तर आपल्या तोंडातूनच डायजेशन हे स्टार्ट होऊन जातं. आपले वडीलधारे आपल्याला नेहमी सांगायचे की घास हा 32 वेळा चावून खावा. यामागचा सायंटिफिक रिझन तुम्हाला मी आज सांगतो. जेव्हाही आपण जेवण जेवतो तेव्हा आपली लाळ जी आहे ते जेवणामध्ये मिक्स होते आणि त्यामध्ये जे आहे काही एन्झाईम्स असतात, ज्याला की आपण अमायलेज म्हणतो. हे कार्बोहायड्रेटचं जे आहे ते डायजेशन करतं आणि त्यानंतरचे जे फूड आहे ते पुढे पास ऑन होतो, जे की स्टमकमध्ये जाते. तिथे आपले जे ॲसिड्स असतात, HCl, तो पुढचे जे पचनक्रिया आहे ते पूर्णपणे पार पाडते आणि त्यानंतर लहान आतड्यांमध्ये जे आहे आपले मिनरल्स आणि विटॅमिन्स हे ॲब्झॉर्ब होण्याचं काम होतं. आणि जर आतड्यांमध्ये जर काही बिघाड आले तर मिनरल्स आणि विटॅमिन्स व्यवस्थित ॲब्झॉर्ब होत नाही. त्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन B12ची डिफिशियन्सी आणि वेगळ्या वेगळ्या डिफिशियन्सीज असे आजार आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर हे अन्न जे आहे मोठ्या आतड्यांमध्ये जातो आणि त्यानंतर ते पुढे पास ऑन होऊन जातं, जे की स्टूल फॉर्मेशन आपण त्याला म्हणतो. बरोबर. सर, आता तुम्ही सांगताय की पचनसंस्था कशी, तर त्याच्यात बऱ्याच लोकांना आपण ऐकतो की ॲसिडिटी झाली. हा खूप कॉमन वर्ड झालाय. सगळे म्हणतात की मला ॲसिडिटी झाली. कोणाला सकाळी सकाळी होते, कोणाला जेवणानंतर होते, पण हा खूप कॉमन झालाय ॲसिडिटी. तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का? आत्ताच आपण जसं बोललो की जेव्हाही आपण जेवण करतो ते आपल्या तोंडावाटे हे पोटामध्ये अन्न जाते. तर पोटामध्ये HCl हे ॲसिड असतं. ते HClचं नेमकं काम काय की प्रोटीनचं ब्रेकडाऊन करणं, सोबत एन्झाईम्स तयार करणं. त्यानंतर जे आपण जेवण जेवतो त्यासोबत काही व्हायरस आणि बॅक्टेरियासुद्धा पोटामध्ये जातात, तर त्याला मारण्याचं कामसुद्धा हे ॲसिड करतं. म्हणजे एक प्रकारे आपल्याला आजारापासून सुद्धा हे वाचवतं. बरोबर आहे. हां, पण ॲसिड जे आहे ते पोटाच्या आतमध्ये जे काही आतडी आहे त्यांना पण इजा पोहोचवू शकतं. तर त्यासाठी एक म्युकसची जाड लेअर असते, जे की ॲसिडपासून आपल्याला प्रोटेक्शन देते. पण वेगवेगळ्या कारणांमुळे जे आहे ॲसिडचं प्रमाण वाढू शकते, जसे की योग्य झोप न घेणे, जेवण वेळेवर न करणे, मानसिक ताणतणाव. यामुळे ॲसिडचं प्रमाण वाढतं आणि पोटामध्ये त्रासही वाढू शकतो. त्यालाच आपण ॲसिडिटी किंवा पित्त, मराठीमध्ये जसं म्हणतो पित्त असं म्हणू शकतो. सोबतच यासोबत आपल्याला काही लक्षणे जाणवणं सुरू होतात, जसे की डोकं दुखणं, त्यासोबतच मळमळ जाणवणं, त्यासोबत पेशंटला जे आहे ढेकर येणं हे आणि पोटात जळजळ जाणवणं. हे सगळे आपल्याला ॲसिडिटीचे सिम्पटम्स सुरुवातीला जाणवतात. आणि ही जी ॲसिडिटी आहे हे जे आहे की मोठे कुठलेही आजार झाले तर त्या सुरुवातीला जे जाणवतात तीच ही ॲसिडिटी असते. आपण ॲसिडिटीला काही सोप्या कारणाने किंवा सोपे उपायाने आपण याला टाळू शकतो, जसे की वेळेवर जेवण करणे, त्यासोबतच व्यायाम करणे आणि ताणतणावाला नियंत्रित ठेवणे. जर आपण आहार, विहार आणि विचार ह्या तिन्ही गोष्टीला जर व्यवस्थित केलं तर आपला आजार हा कमी होऊ शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टींनी सुद्धा जर ॲसिडिटी कमी होत नसेल तर होमिओपॅथिक तज्ज्ञांचा आपल्याला सल्ला घेतले आणि आपण मेडिसिन घेत असाल तर आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. नक्कीच. आता जसं आपण बोलता बोललो की मानसिक ताणतणावाचा पोटावरती परिणाम होतो आणि त्याच्याशी रिलेटेड आजार होतात बरेचसे, तर त्याच्याबद्दल सांगाल का थोडक्यात? आता बरेचसे पेशंट क्लिनिकमध्ये येतात आणि आम्हाला म्हणतात, डॉक्टर मी व्यवस्थित जेवण करतो, मी व्यवस्थित खातो पितो राहतो, घरचं साजूक जेवण करतो, यानंतरही मला पोटाचे आजार का होतात? मी सगळे पथ्य पाळून सुद्धा मला पोटाचा आजार का होतो किंवा पोटाचा त्रास का होतो? तर यामध्ये आजाराची आपल्याला दुसरी बाजूही समजून घ्यायला हवी. कारण की काय होतं, जसे आपले विचार असतात, जसे आपला ताणतणाव असतो, त्याचा पूर्णपणे आपल्या पोटांवर परिणाम पडत असतो. जेव्हा पेशंटला वारंवार ॲसिडिटी होते किंवा वारंवार IBSचा त्रास किंवा पोटाचे वेगळे काही विकार होत असेल, अशा वेळेस आपल्याला इनडायजेस्टेबल मोर्सल कॉन्फ्लिक्ट हे दिसून येतं. आता याचा अर्थ असा की
त्या पेशंटमध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये अशी कुठली घटना किंवा अशा कुठला जो प्रसंग आहे ते पचवणं त्याला पॉसिबल होत नाहीये. हे आपल्याला काही घटनांमधून जाणवतं, जसं की प्रमोशन न मिळणे, हवी ती वस्तू तो घेऊ शकत नसेल, किंवा रिजेक्शन, किंवा एखादी गोष्ट ही माझ्यासोबतच का होत आहे, माझ्यासोबतच का होत आहे, ह्या गोष्टींचा संताप जेव्हा त्याच्या मनात भरतो तेव्हा पोटाच्या तक्रारी होऊ शकतात. मग हे आपल्याला स्त्री आणि पुरुषांमध्ये वेगवेगळे दिसतात. जेव्हा कुठलेही आजार जे आहे खोलवर जातात तेव्हा हे अल्सर्समध्ये फॉर्म होऊ शकतात. जेव्हा पोटाचे आजार खोलवर जातात तेव्हा अल्सर्स, IBD किंवा पेप्टिक अल्सर्स ह्या सगळे आपल्याला आजार दिसतात. मग विचारांचा प्रभाव हा स्त्रियांमध्ये वेगळा आहे आणि पुरुषांमध्ये वेगळा आहे, कारण की स्त्रियांची विचार प्रणाली थोडी वेगळी असते आणि पुरुषांची वेगळी असते. मग पुरुषांमध्ये जर पाहायला गेलं तर आपण टेरिटोरियल कॉन्फ्लिक्ट असं म्हणतो याला, म्हणजे की त्याची जी सभोवतालची जागा आहे, जे की ज्यामध्ये ज्याचे अधिकार क्षेत्र आहे, यामध्ये प्रॉब्लेम्स येणे, जसे की घर, शाळा, कॉलेज किंवा ऑफिस असेल किंवा आजूबाजूची त्याची जागा जिथे तो येणं जाणं करतो, इथे जर वाद होत असेल, इथे काही असे रागाचे प्रसंग निर्माण होत असेल आणि तो राग जर त्याच्या मनातच दाटून राहत असेल तर अल्सरसारखे व्याधी हे तयार होऊ शकतात. हे खूपच महत्त्वाचं सांगितलं की आपण जे विचार निगेटिव्ह दाबून ठेवतो, सगळ्या प्रकारचे निगेटिव्ह विचार आपण जे दाबून ठेवतो त्याने अल्सर होतात असं सरांचं म्हणणं आहे. खूपच छान माहिती आहे. आणि जर स्त्रियांमध्ये जर पाहायला गेलं तर आयडेंटिटी कॉन्फ्लिक्ट म्हणतो आपण याला. तर आयडेंटिटी कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, की स्त्रिया हे जेव्हा लग्न होतं किंवा कुठलेही नवीन जॉब असते त्यामध्ये ते स्वतःची ओळख तयार करण्याची एक त्यांची धावपळ चाललेली असते. पण जेव्हा ही ओळख तयार होऊ शकत नाही, त्यांची आयडेंटिटी स्वतःची त्यांना मिळत नाही, तेव्हा येणारा जो संताप असतो त्या संतापामुळे ही स्त्रियांमध्ये अल्सर्स फॉर्म होऊ शकतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अपेक्षेप्रमाणे जेव्हा घटना घडत नाही तेव्हा हे अल्सर्स किंवा पोटाचे विकार हे होऊ शकतात. बरोबर. आणि त्याच्यासाठी आपण होमिओपॅथी काय सजेस्ट करतो आणि कसं करतो? तसं पाहायला गेलं तर होमिओपॅथी हे आपल्याला बाहेर मार्केटमध्ये आपण जेव्हा बघतो की नवीन नवीन संशोधन चालू आहे, ह्या आजारासाठी हे औषध, त्या आजारासाठी ते औषध, पण जेव्हा अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रॉन्स डिसीज यासारखे आजार जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की यामध्ये काय की रक्तस्राव होतो पेशंटला आणि सोबतच त्याला पोटदुखी होते आणि अन्य वेगवेगळे त्याला त्रास होतात. तर फक्त आपल्याला त्रास कमी करणारे औषध देणं गरजेचे नाही आहे. यासाठी आपल्याला सखोल जाऊन पूर्णपणे त्याचा एक इलाज करणं गरजेचं आहे. त्यासाठी मूळ शोधणं की कशामुळे झालाय नेमकं. बरोबर. तर यामध्ये जेव्हा आपण यामध्ये होमिओपॅथीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही जे आहे पूर्णपणे याचा मानसिकरित्या आणि जो पेशंटला त्रास आहे त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो आणि त्यानंतरच त्यांना होमिओपॅथीची औषधी देतो. त्यामुळेच तुम्ही म्हटल्याप्रमाणे मुळापासून हे आजार पूर्णपणे बरा होतो. आता तुम्हाला हे एक उदाहरण देतो. आमच्या क्लिनिकमध्येच एक पेशंट होता जो की काही दिवसापूर्वी आलेला. त्या पेशंटला जे आहे लहानपणीपासून लेडीज होती, लहानपणीपासून फार ॲम्बिशियस, करिअर ओरिएंटेड, म्हणजे टॉपर स्टुडंट असल्यासारखी, आणि तिला जी नोकरी हवी होती ते त्यांनी मिळवलीसुद्धा. पण त्यानंतर असं पाहायला आलं की लग्नानंतर जे आहे तिला ती नोकरी करता आली नाही. त्यामुळे तिला प्रचंड संताप आला आणि जे तिला ओळख तयार करायची होती, स्वतःचं नाव बनवायचं होतं, हे सगळे झाले नाही. आणि जे तिचे संताप जो तिच्या मनात साठत गेला त्यानंतर जे आहे सुरुवातीला तिला पोटदुखीचा त्रास सुरू झाला आणि नंतर तिला कळालं की आपल्या संडासाद्वारे सुद्धा काही रक्त जातो. मग तिनं तपासण्या केल्यानंतर कळालं की IBD हा त्रास आहे, म्हणजे की अल्सरेटिव्ह कोलायटिस हा त्रास आहे. तर मग ह्यासाठी जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा पूर्णपणे आम्ही अभ्यास करून तिला जेव्हा औषधी दिलं, जो त्रास आहे तो, त्यानंतर मानसिक जो त्रास आहे तो, 6 ते 8 महिन्यामध्ये ती लेडी जी आहे पूर्णपणे बरी झाली. सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की जेव्हा आपण जे मानसिक घात होतो किंवा मानसिक आघात होतो यावर जेव्हा आपण औषधी देतो तेव्हा पूर्णपणे हे पेशंट बरे होतात. जेव्हा निगेटिव्ह हार्मोन्स बॉडीमध्ये तयार होतात तेव्हा होमिओपॅथी यासाठी फार चांगली काम करते. कारण की तुमची होमिओपॅथिक औषधी जेव्हा घेता तेव्हा निगेटिव्ह हार्मोन्सला एक कंट्रोल येतो आणि जो ही आजाराची जी तीव्रता आहे ती तीव्रता कमी होते आणि हळूहळू हा आजार हा आटोक्यात येतो आणि त्यानंतर आपल्याला जे आहे हे आजार बरा झालेला दिसतो. आता बाहेर आपण जेव्हाही बघतो की अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हटलं की म्हणतात की याला काही पूर्णपणे इलाज नाही आहे किंवा याला आयुष्यभर गोळ्या खाऊ लागू शकतात, पण नाही. होमिओपॅथी जर तुम्ही औषधे घेत असेल, जेव्हा अशा प्रकारे जेव्हा आपण औषधी देतो पूर्णपणे अभ्यास करून, तेव्हा असे आजार आपण पूर्णपणे बरे करू शकतो आणि आपल्याकडे असे बरे झालेले सुद्धा आहे. अरे वा, खूपच छान. आता तुम्ही जे सांगताय त्याच्यात एज डिफरन्स असतो का काही, की लहान मुलांना कशामुळे होतो, मिड एजच्या लोकांना किंवा उतार वयातल्या लोकांना हे सगळे आजार कशामुळे होतात, हे असं डिफरन्शिएट करतो का आपण?
हो, वेगवेगळ्या वयानुसार हे वेगवेगळे आजार हे होत असतात. आता जर लहान मुलांचं पाहायला गेलं तर लहान मुलं हे व्यवस्थित जेवण करत नाही. मी ही भाजी खात नाही, मी हे फळं खात नाही. तर यामुळे जे आहे त्यांच्या बॉडीमध्ये फायबरचं इंटेक कमी जातं. त्यामुळे कॉन्स्टिपेशन हे आपल्याला कॉमनली पाहायला मिळतं. आणि स्वच्छता ही न पाळल्यामुळे, मातीत खेळल्यामुळे जंतही होण्याचे त्रास, जंतासारखे त्राससुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर भाजीपाला हे व्यवस्थित न खाल्ल्यामुळे काही जीवनसत्वाची जेव्हा कमी होते तेव्हा जे आहे चेहऱ्यांवर आपल्याला किंवा बॉडीवर कुठेही पांढरे चट्टे दिसू शकतात. हे विटिलिगो नसतात, पण साधे पांढरे चट्टे यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. किशोरवयीन मुलांमध्ये आपल्याला अपेंडिक्स किंवा पोटदुखीसारखे आजार पाहायला मिळतात. तरुणवयीन मुलांमध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा त्यांचं काम हे थोडा धावपळीचं असतं. तर त्यामुळे आपल्याला त्यांच्यामध्ये ॲसिडिटी, IBS यासारखे आजार हे आपल्याला कॉमनली पाहायला मिळतात. आणि 40च्या वरचे जे लोक असतात त्यांच्यामध्ये थोडी डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे मंदावलेली असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये पेप्टिक अल्सर्स किंवा गॅस्ट्रिक अल्सर्स, H. पायलोरी असे आजार आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि वृद्धांबद्दल जर बोलायला गेलं तर शरीराची पूर्णच क्रिया जवळपास त्यांची स्लो डाऊन झालेली असते. तर त्यामुळे जे आहे क्रोनिक कॉन्स्टिपेशन आणि सोबतच रेक्टमचे काही आजार आणि कॅन्सरसारखेही व्याधी यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे हे एज ग्रुप जे आहे हे आपल्याला वेगवेगळे आजार दाखवू शकतात. तर ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे त्यांनी, की थोडंसं फूड नीट खायला पाहिजे, आहार विहार नीट असायला पाहिजे, पण एक होमिओपॅथीच्या दृष्टिकोनातनं त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे हे आजार होऊ नये म्हणून? जसं की आपण म्हणतोय की होमिओपॅथी ही मानसिक तुमच्या विचारसरणीवर आधारित असते. तर कुठल्या प्रकारचे विचार त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे असे आजार होऊ नये म्हणून? सर्वप्रथम विचार म्हणजे काय, की ताणतणाव हा पहिले तर दूर ठेवायला हवा. जेव्हाही आपल्याला ताणतणाव पाहायला मिळतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आजार पाहायला मिळतात. जसं सांगायला गेलं, एक्झाम्पल जर घेऊ म्हटलं तर IBS आणि IBD. जर IBS घेतला तर IBS म्हणजे काय, की इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, आणि IBD म्हणजे की इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज. हे नाव जसे वेगळे आहे तसे आजाराचे स्वरूप सुद्धा फार वेगळे आहे. आता IBS हा छोट्या प्रमाणात असतो. IBS म्हणजे काय, की डायजेशनची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये थोडाफार एक बिघाड झालेले असतं. यामध्ये आपल्याला पेशंटमध्ये पोटदुखी, गॅसेस होणं, कॉन्स्टिपेशन, जुलाब यासारख्या गोष्टी मिळतात. पण याचे जर कारणं बघायला गेलं तर छोटा मोठा ताण असू शकतो, विचार किंवा थोडाफार टेन्शन असू शकतं, किंवा यासोबतच अन्नपदार्थ आणि काही हार्मोन्स असतात यांच्यामुळे सुद्धा IBS हा आजार होतो. आणि जर आपण IBDचे जर विचार केला तर हा याच्यापेक्षा एकदम उलटा आजार आहे, किंवा यापेक्षा एकदम विरुद्ध आजार आहे. तर यामध्ये 2 प्रकार असतात, क्रॉन्स डिसीज आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस. आता हे जे आजार आहे हे आजार आतड्यांमध्ये बदलाव घडून आणतात. आता बदलाव म्हणजे कसं, की आतड्यांमध्ये हे सूजन आणतात. सूजनसोबत आतमध्ये हे काही जखमाही तयार करतात, त्यालाच आपण अल्सर्स म्हणतो. आता हे अल्सर्स जे आहे याच्यामुळे पेशंटला फार प्रचंड त्रास होतो, आणि सोबतच संडासासोबत रक्तही पेशंटला येतं, थकवा जाणवतात, किंवा वजन वाढत नाही, भूक मंदावते. आणि हे सगळे त्रास जर त्याला कंटिन्युअसली असेल तर पोटामध्ये हे इंटरनल ब्लिडिंगमुळे स्ट्रिक्चर सुद्धा तयार होऊ शकतात, आणि हे आजार पुढे चालून कॅन्सरपर्यंतही जाऊ शकतात. जर आपण याचं निदान करायचं झालं तर एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी किंवा सोबतच ब्लड टेस्ट सुद्धा आपल्याला यामध्ये करणं गरजेचे असतं. आता याचे जर कारणं बघायला गेले तर असं पाहायला येतं की जेव्हा पेशंटच्या मनात खूप राग भरलेला असतो, जो तो व्यक्त करू शकत नाही, फार हतबल झालेला असतो, किंवा हे मग हे जे हतबल झालेले जे त्याचे विचार आहे किंवा हा जो संताप आहे तो मग आतड्यांपर्यंत जातो, आणि आतड्यांमध्ये हे अल्सर्स तयार करतात. मग हे अल्सर जे आहे ते फक्त आपण डायजेशन नीट करून किंवा खानपानच्या गोष्टी किंवा ताणतणाव कमी करूनच हे बरा होत नाही. मग यासाठी आपल्याला होमिओपॅथिक तज्ज्ञांचा जर आपण सल्ला घेतला किंवा यांनी मेडिसिन्स घेतले तर ह्या आजारांमध्ये पूर्णपणे आपण बरे सुद्धा होऊ शकतो. म्हणजे संताप कंट्रोल करू नका, आणि केलास तर तुम्हाला हे अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. तर त्याला कंट्रोल करण्यासाठी काय करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे झालेला आजार कसा नीट करायला पाहिजे ह्याच्यासाठी होमिओपॅथी औषध चांगलं वर्क करतात. तर आता आपण जसं म्हणतो की B12 आणि पोटाचा काही संबंध आहे का, आणि B12मुळे काही पोटाशी रिलेटेड आजार होतात का? आता पोटाचा जर संबंध बघायला गेला B12शी तर हे डायरेक्टली संबंध असतं. जेव्हाही आपण जेवण जेवतो, आता जेवणामध्ये बरेचदा लोकांना कन्फ्युजन असते की नॉन व्हेजिटेरियनमध्ये B12 हा जास्त असतो आणि नॉनव्हेजमध्येच B12 असतात. असं नाही, सगळ्याच घटकमध्ये B12 असतात, आणि भरपूर काही व्हेज जे घटक आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला B12 बघायला मिळतं. मग पोटामध्ये एक इंट्रेन्सिक फॅक्टर नावाचा ग्लायकोप्रोटीन असतो. आता हा जो आहे तो आतड्यांमधून
B12 जे काही आपण जेवण करतो त्यामध्ये जे काही B12 असतं ते आतड्यांमधून ॲब्झॉर्ब करण्याचं काम इंट्रिन्सिक फॅक्टर करतो. पण कधीही कुठले पोटाचे आजार होतात किंवा काही व्याधी होतात, याच्यामुळे जे आहे इंट्रिन्सिक फॅक्टरचं प्रोडक्शन जे आहे कमी होतं. त्यामुळे डायरेक्टली B12चं ॲब्झॉर्प्शन हे कमी होऊन जातं. त्यामुळे आणि B12 कसं आहे की B12 जे आहे तुमचं रक्त प्रोडक्शन ब्लड फॉर्मेशन जे आहे म्हणतो आपण, त्याच्यामध्ये हे हेल्प करतं. तर त्यामुळे पेशंट हा ॲनिमिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर बेसिकली जर पाहायला गेलं तर बरेचदा पेशंट आम्हाला येऊन क्लिनिकमध्ये म्हणतो की डॉक्टर साहेब, मी इतकं नॉनव्हेज खातो, मी इतकं सगळं व्यवस्थित जेवण करतो, सगळं करतो, पण माझा B12 का वाढत नाही? तर यामागे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे की इंट्रिन्सिक फॅक्टर जो असतो तुमचा, हा कुठेतरी याचं प्रोडक्शन कमी झालेलं असतं. त्यामुळे व्हिटॅमिन B12चं अब्झॉर्प्शन प्रॉपरली होत नाही. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? त्यासाठी म्हणजे की पहिले तर हे पोटाचे जे व्याधी आहे किंवा पोटाचे जे काही विकार आहे यावर पूर्णपणे आपल्याला आजार हा बरा करावा लागेल. त्यामुळे जे आहे इंट्रिन्सिक फॅक्टरचं जो काही प्रोडक्शन आहे, तुम्ही म्हणता इंट्रिन्सिक फॅक्टर ह्याच्यामुळे B12चं ॲब्सॉर्प्शन कमी होतं, ते रिपेअर करायला पाहिजे. म्हणजे तुमचं B12 ॲब्सॉर्ब व्हायला मदत होईल. जी करेक्ट. आणि त्या होमिओपॅथीने आपण नक्कीच करू शकतो. नक्कीच. तर खूपच महत्त्वाचा पॉईंट आहे हा, की जो होमिओपॅथीमध्ये करेक्ट होऊ शकतो. कारण आजकाल आपण बघतोय की B12 डिफिशियन्सी ऑलमोस्ट सगळ्यांनाच आहे सध्याच्या जगामध्ये. तर त्याच्यासाठी ही खूपच उत्तम माहिती आहे. आता जसं आपण बोलतोय, तर हे सगळं पोटाचं आरोग्य सुधारण्यासाठी आपण काय काय करू शकतो? यासाठी आपण काही एक्सरसाइजेस करू शकतो किंवा काही योगासने करू शकतो. आता जर योगासने म्हणायला गेलं तर आपण सूर्यनमस्कार, पवनमुक्तासन, धनुरासन असे वेगवेगळे आसन करू शकतो. यामुळे काय होतं की पोटाच्या एक्झॅक्टली काही मसल्स असतात त्याच्यावर जाऊन ताण पडतो आणि त्यामुळे जे आहे तुमची पचनक्रिया ही सुधारते आणि तुमचे टॉक्सिन्ससुद्धा बाहेर पडतात. यासोबतच एक इन्फिनिटी वॉक नावाची एक कॉन्सेप्ट आहे, ज्यामध्ये की इंग्लिशमध्ये जो 8 असतो ना, त्या आकारांमध्ये जर वॉक केला आपण, तर त्यामुळे पोटाच्या एक योग्य मसलवर जेव्हा ताण पडतो त्यामुळे तुमचं डायजेशन सुद्धा इम्प्रूव्ह होऊ शकते आणि याचा सुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो. अरे वा, खूपच मस्त सांगितलं. त्यांनी सांगितलं की इंग्रजी 8 जो नंबर आहे तशा पद्धतीमध्ये वॉक करायचा, त्यांनी डायजेस्टिव्ह सिस्टीम नीट होण्यामध्ये मदत होते. तर ह्याचं काही असं आहे की ती वेळ चालायला पाहिजे किंवा काही असं आहे का? एकंदरीत कधीही एक्सरसाइज जर करायला घेतलं तर अर्धा तास किंवा 45 मिनिटं हे एक्सरसाइज करण्याचा एक टाइम पिरियड असतो. याच्या पुढे जर आपण करत असेल तर पोटामध्ये जे असतात ते मेटाबॉलिझम वाढतो आणि एवढा जर करत असेल 30 मिनिटं किंवा 45 मिनिटापर्यंत, तर हे एका पोटाच्या पचनासाठी एकदम उत्तम टाइम पिरियड आहे. तर एवढी एक्सरसाइज आपल्याला नेमकी करायला हवी. तर आता जसं आपण म्हणतोय की पोटात बऱ्याच प्रकारे खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या विविध प्रकारच्या आजारांमुळे दुखतं. पोट दुखणे हा जो प्रकार आहे, ज्याला शाळा बुडवायची असते तो पण पोट दुखतंय म्हणतो, ज्याला ऑफिसमधनं सुट्टी घ्यायची असते तो पण म्हणतोय की पोट दुखतंय. तर हे पोट दुखणे आणि वेगळ्या वेगळ्या भागातलं पोट दुखणे यांची कारणं काय ना आजार काय, आणि ते आपण कसे ट्रीट करतो होमिओपॅथी? आता पोट दुखणं म्हटलं की यामध्ये खूप सारे प्रकार येतात आणि खूप सारे वेगवेगळे लोकेशन्स येतात. पोटामधले जे वेगवेगळी जागा आहे तिथे वेगवेगळ्या ठिकाणी पोट दुखू शकतं. तर याच्यामध्ये जर सांगायला गेलं तर पोटाच्या वरच्या भागाला जर थोडी जळजळ होत असेल, भूक मंदावत असेल, पेशंटला मळमळ फील होत असेल, तर हे सगळे जे आहे आपल्याला पेप्टिक अल्सर्सची लक्षणे राहू शकतात. त्यासोबतच उजव्या साईडला, जेव्हा खालच्या साईडला उजव्या बाजूला जेव्हा हे पेशंटला पोट दुखतं, सोबत कॉन्स्टिपेशन किंवा हलका ताप, सोबतच त्याला पोटामध्ये जळजळ जाणवणे, हे सगळे जर सिम्पटम्स दिसत असेल तर हे अपेंडिसायटिसचे लक्षणे असू शकतात. सोबतच पोटामध्ये जर वरच्या भागात जर जळजळ होत असेल आणि थोडंसं दुखणंही होत असेल तर अक्लेशिया कार्डिया नावाचा आजार पण असू शकतो. आणि पोटाचा जर पूर्ण भाग इथे जर कुठेही त्रास होत असेल आणि सोबत संडासाद्वारे जर रक्त जात असेल, त्यासोबतच थकवा जाणवत असेल किंवा भूक मंदावत असेल, तर हे IBD म्हणजे की अल्सरेटिव्ह कोलायटिसचेही सिम्पटम्स राहू शकतात. आता आपण हे सगळ्या गोष्टींबद्दल बोलतोय, त्याच्यात मी ऐकले की डॉक्टर ताथेड्स हे होमिओपॅथी क्लिनिक जे आहे ते लहान मुलांच्या आजारांवरती खूप काम करतं. त्यात स्पेशली आपण ऑटिझमवरती भरपूर काम करतो. तर थोडक्यात ऑटिझमशी रिलेटेड आम्हाला काही थोडंसं समजून सांगाल का? आता ऑटिझम म्हटलं तर हे पोटांच्या विकारामुळे ऑटिझम होतं असं नाही आहे, पण काही पोटाचे विकार आहे ज्याच्यामुळे ऑटिझमचे सिम्पटम्स हे वाढतात. जसे की आपण मागे म्हणत होतो की जसे गाबा न्यूरोट्रान्समीटर जे पोटात असतात आपले, त्याच्यामुळे जे आहे आपलं डायजेशन व्यवस्थित होऊ शकतं. तर ऑटिस्टिक मुलांमध्ये हे न्यूरोट्रान्समीटर जे आहे हे व्यवस्थितरित्या प्रोडक्शन यांचं होत नाही. त्यामुळे यांच्या आतड्यांमध्ये सूज येणे किंवा यांचं पचन व्यवस्थित न होणे यासारखे सिम्पटम्स आपल्याला जाणवतात. त्यामुळे मुलं जे आहे ते चिडचिडपणा जास्त करतात.
त्यामुळे सेन्सरी इश्यूज ह्या मुलांमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतो. आणि केसिन जो आहे तो जो आपण दुधामध्ये आपल्याला जो प्रोटीन बघायला मिळतो, त्यासोबतच जो ग्लुटीन जो आहे, जो गव्हामध्ये आपल्याला जो प्रोटीन पाहायला मिळतो, ह्या सगळे इंटेक जर ऑटिस्टिक मुलं करत असेल तर त्यांची परत आतड्यांमध्ये व्याधी वाढू शकते आणि त्यांचा त्रास वाढल्यामुळे त्यांचे बिहेवियरल इश्यूजसुद्धा वाढू शकतात. अशा प्रकारे पोटाचे जसेही त्रास वाढतात तसे आपल्याला सेन्सरी इश्यूज, बिहेवियरल इश्यूज हे ऑटिस्टिक मुलांमध्ये वाढलेले दिसतात. बरोबर आहे. तर सरांचं म्हणणं असं आहे की जर ऑलरेडी तुम्हाला ऑटिझम असेल किंवा त्याचे काही सिम्पटम्स दिसत असतील तर ते ह्या अशा प्रकारच्या खाण्यामुळे किंवा ह्या सूजमुळे ते वाढू शकतात आणि त्याच्यासाठी होमिओपॅथी औषध आपल्याकडे आहे. सर आता थोडंसं सगळ्या हे आजारांबद्दल होमिओपॅथीशी रिलेटेड सांगाल का? आता पाहायला गेलं तर भरपूरसे असे आजार आहेत जे की बाहेर तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला ऐकायला मिळतं की यामध्ये क्युअर नाही किंवा याला तुम्हाला लाईफलॉंग औषधी घ्यावं लागेल. बरोबर. पण असं नाही आहे. आमच्या क्लिनिकमध्ये म्हणजे की तातेड होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आम्ही बरेचसे असे आजार आहे जे की लाईफलॉंग ज्यांना गोळ्या खावं लागतात असे आजार पूर्णपणे आम्ही बरे केलेले आहे. सर थोडेसे आता पोटांच्या आजाराशी रिलेटेड लोकांच्या डोक्यामध्ये खूप मिथ्स अँड फॅक्ट्स असतात, तर आपण त्याच्याविषयी थोडंसं बोलू थोडक्यात की ॲसिडिटी हा एक आजार आहे. नाही, हे एक मिथ आहे. कारण की ॲसिडिटी हा एक सिम्पटम आहे. बऱ्याचशा आजारांचा सिम्पटम असू शकतो. खूप जास्त खाल्ल्याने गॅसेस होतात किंवा अमुक तमुक पदार्थ खाल्ल्यामुळेच फक्त ॲसिडिटी आणि गॅसेस होतात? नाही, पाहायला गेलं तर काही सिलेक्टिव्ह प्रोडक्ट्स असतात त्याच्यामुळेही गॅसेस होण्याचे प्रमाण हे वाढतात. ज्यामध्ये आपण कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स, जेव्हा कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढतं किंवा प्रोटीन्सचं प्रमाण वाढतं आणि जेव्हा पोट डायजेस्ट करू शकत नाही त्यावेळेस आपल्याला गॅसेसचं प्रमाण जास्त जाणवतं. तिखट खाल्ल्यानेच फक्त ॲसिडिटी होते? नाही, हे एक मिथ आहे. तिखट खाल्ल्यानेच होत नाही तर भरपूर वेगवेगळी कारणं आहेत ज्यामुळे ॲसिडिटी ही होऊ शकते. म्हणजे गोड पदार्थ खाल्ल्याने पण कधी कधी होऊ शकते. तुम्हाला आता पोटात अल्सर झाले आहे म्हणजे ते तुमचे आता कधी बरेच होऊ शकत नाही किंवा खूप काळ तुम्हाला औषध घ्यावं लागेल? नाही, हे आपण पूर्णपणे बरे करू शकतो आणि होमिओपॅथीद्वारे हे आपण बरे केलेले सुद्धा आहेत. तर हे एक मिथ आहे जे की बरे करू शकत नाही. आता होमिओपॅथीशी रिलेटेड पण सर एक प्रचलित आहे की लोकांना वाटतं की हे खूप वर्षानुवर्ष हे औषध घ्यावं लागतं आणि औषध बंद केले की परत आजार येतो. नाही, जेव्हा आपण मूळ कारणांवर औषध देतो तेव्हा हे आजार आपण पूर्णपणे बरे करू शकतो आणि एक वेळा हा आजार पूर्णपणे जेव्हा बरा होतो तर त्यानंतर औषधी घ्यायची काहीही गरज पडत नाही. बरेचसे आजार हे तुमच्या मानसिकतेवर डिपेंड असतात की तुमची जी मानसिकता असते, निगेटिव्ह विचारसरणी असते, अँगर असतं किंवा भीती असतं त्याच्यामुळे झालेले असतात. हे एक फॅक्ट आहे. पाहायला गेलं तर मानसिकतेमुळे पण आजार होऊ शकतात आणि याचे अन्य कारणे पण असू शकतात जे की आपण अन्नपदार्थ म्हणतो, काही हार्मोन्समुळे पण होऊ शकतात. प्रोटीन पावडर घेणे हे योग्य की अयोग्य? हे योग्य आहे, पण तुम्ही जर व्यवस्थित जेवढी मात्रा प्रोटीनची घेत असाल तेवढी जर एक्सरसाइज करत असेल, तेवढं वॉटर इनटेक असेल आणि तुमची दैनंदिन जीवनसुद्धा तसं असेल तर तुम्ही हे प्रोटीन पावडर घेऊ शकता. प्रोटीन पचायला खूप वेळ लागतो आतड्यांना, तर त्याचं काय कारण असेल? जेव्हा प्रोटीन आपण डायरेक्टली कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये जेव्हा टाकतो तर पोटाला एक सवय नसते तेवढं डायजेस्ट करण्याची. तर त्यामुळे जे आहे प्रोटीन ब्रेकडाऊन करायला किंवा प्रोटीन डायजेस्ट करायला एन्झाईम्स तेवढ्या प्रमाणात जेव्हा तयार होत नाही तेव्हा आपल्याला हे जड जातं असं आपण फील करतो. तर आपण आज आता ऐकलं की होमिओपॅथी आणि पोटाचे आजार ह्यांच्याशी रिलेटेड सरांनी आपल्याला कसं सविस्तर सांगितलं की पहिले तर मानसिक आजारांमुळे पण पोटाचे विकार होऊ शकतात आणि पोटाच्या विकारांचे प्रकार सांगितले. कुठल्या ठिकाणी पोट दुखत असेल तर ते कशामुळे दुखतंय, त्याचा कुठला कारण आहे नेमकं, हे आपण सविस्तर आज चर्चा केलेली आहे आणि त्याच्या बदल्यात होमिओपॅथी त्याच्यावरती कशी असरदार आहे आणि ऑटिझम म्हणजे काय, ऑटिझम हा पोटाशी काय त्याचं रिलेशन आहे, B12चं पोटाशी काय रिलेशन आहे, हे सगळं आपण या एपिसोडमध्ये आज ऐकलेलं आहे. सर हे डॉक्टर ताथेड्स होमिओपॅथी क्लिनिकमध्ये ली विमाननगरची ब्रांच याचे सिनियर डॉक्टर आहेत. तर सर आम्हाला थोडक्यात डॉक्टर ताथेड्स होमिओपॅथी क्लिनिकबद्दल सांगाल का? तातेड होमिओपॅथी क्लिनिक हे मागच्या 25 वर्षापासून आहे. याचे 2 ब्रांचेस आहे. एक ब्रांच ही चिंचवडमध्ये आणि दुसरी ब्रांच ही विमाननगरमध्ये कार्यरत आहे. तर यासाठी काहीही असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. ओके. आणि ह्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला वाटत असेल की हा असाध्य आजार आहे त्याचंही निदान होतं, सो नक्की तुम्ही तुमच्या हे जे असाध्य आजार आहेत त्यांच्यासाठी ह्या क्लिनिकला जाऊ शकता आणि डॉक्टरांना भेटू शकता. डॉक्टरांची माहिती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. तर सर तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलं आणि आम्हाला होमिओपॅथी आणि पोटाच्या आजारांबद्दल सांगितलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.
धन्यवाद.